नमस्कार मित्रो, आपण ई पीक पाहणी करायचं तर कसं करायचं? आपल्याला सुरुवातीला आपल्याला नाव नोंदणी करायचं आहे. आपलं नाव नोंदणी केल्यानंतर आपल्या निवडामध्ये आपलं नाव घ्यायचं आहे. नाव निवड करायचं. आपलं नाव निवड केल्यानंतर समोरचं क्लिक बटन दाबायचं आहे. समोरचा क्लिक बटन दाबल्यानंतर हा आपल्या ॲप उघडा होईल. तर आपण पीक माहिती नोंदवा याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला पूर्ण माहिती ओपन होईल. आपला खाता क्रमांक ऑटोमॅटिक तिथं खाते क्रमांक दिसेल, फक्त त्याला ओपन करायचं आहे. नंतर गट क्रमांक, नंतर क्षेत्रफळ येते, नंतर हंगामा, कोणता हंगाम आहे? खरीप हंगामातलं पूर्ण क्षेत्र. तर पिकाचा वर्ग कसला आहे? निर्बळ पीक आहे. पिकाचा प्रकार कोणता आहे? पीक आहे की फळबाग आहे? पीक आहे. तर पिकाची झाडे म्हणजे आपण कोणतं पीक याच्यामध्ये हे केलो? आपण सोयाबीन नंतर आपण पूर्ण क्षेत्र सोयाबीनच पेरलो का, किंवा तुरी जर असलं तर तिथं करू शकतो आपण तुरी म्हणून त्याचे मिक्स पीसमध्ये. आणि पूर्ण सोयाबीन केल्यानंतर आपलं ऑटोमॅटिक आपलं जेवढं क्षेत्रफळ तेवढं पडेल. त्याच्यानंतर जलसिंचन कसं आहे, कसल्या प्रकारचं, म्हणजे आपलं कोरडवाहू आहे, कोरडवाहूला क्लिक करायचं. नंतर त्याच्यानंतर आपण कोणत्या तारखेला आपण पेरणी केलेली नेमकं, तर त्या महिन्याची तारीख आपण निवड करायचं, जुलै 10 ते 15 तारीख. तर आपण निवड केल्यानंतर पुढे जा, याच्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे जायचं आपल्याला. पुढे गेल्यानंतर हा नकाशा ओपन होईल. म्हणजे अक्षरशः आपण शेतामध्ये जाऊनच करावं लागेल. तर आपण इथं आहे ना, आपलं 0 म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये आलेलो आहेत. तर याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं, याच्यावर क्लिक करायचं. याच्यात 2 फोटो मागतील आपल्याला. तर 2 फोटो आहे ना आपल्याला घ्यायचा आहे. 2 फोटो या प्रकारे आपण 2 फोटो घेऊ शकता सोयाबीनचा. हा पहिला फोटो घेतला आहे. पहिला फोटो सेव्ह केल्यानंतर लगेच अजून एक फोटो मागवतो, आणि ते फोटो मागितल्यानंतर त्यांना पण फोटोला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर आपले 2 फोटो झाले. त्याच्यानंतर याला बंद करायचं आहे. त्याच्यानंतर जो राईट मार्क आहे आपण केलेला आहे, तर राईट मार्काला मारायचं. आपण एकदा बघू बी शकता आपण काय भरलेलं आहे नेमकं, हे टोटल बघून ओके करायचं. ओके केल्यानंतर पुढे याला क्लिक करायचं. पुढे क्लिक केल्यानंतर आपला पीक माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे. ठीक आहे, मग आपल्याला म्हणजे पूर्ण माहिती तर आपल्याला जे म्हणजे साठवणूक झालेलं आहे नाही, पण ते बघू बी शकतो आपण. म्हणजे नेमकं आपलं काही चुकलं असलं तर आपण दुरुस्त करू शकतो. या प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याने आपली पीक पाहणी आपण स्वतः आपल्या मोबाईलद्वारे करून घ्यावा. धन्यवाद. ही नम्र विनंती.